शकते, परंतु अशा पद्धतीने हाणामारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबर करणे चुकीचे आहे। टिपू सुलतान विषयी मालेगावातील एक फोटो व्हायरल झाला आहे। टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढले असते तरी काही अत्याचारही त्यांनी केले असल्याचे इतिहासात पुरावे आहेत। टिपू सुलतान यांचे नाव रस्त्याला देण्यात यावे हा ठराव भारतीय जनता पार्टीचा मुंबई महापालिकेत समोर आला आहे। भारतीय जनता पार्टी ही दुटप्पी भूमिका घेते। एकीकडे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विरोध करते तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील लोक असे निर्णय घेतात। जर एखादी व्यक्ती मंदिरात येत असेल तर त्याचे स्वागत करावे। हिंदू धर्म संकुचित नाही, अवघे विश्वचे माझे घर म्हणणारा हिंदू धर्म आहे। मुस्लिम व्यक्ती मंदिरात गेला म्हणून हिंदू व्हावा किंवा हिंदू मस्जिदीत गेला तर मुस्लिम व्हावा या विचाराला आमचे समर्थन नाही, अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेमार्फत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। जनता पार्टी जो सत्तेत आहे केंद्रात राज्यात अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणं चूक आहे। एक टिपू सुलतानाविषयी एक फोटो लागला मालेगावच्या, त्याच्याहून ही चर्चा चालू आहे। टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढले हे सत्य जरी असले तरी त्यांनी काही अत्याचार केले याच्यात इतिहासाचे पुरावे। परंतु या टिपू सुलतानाच्या नावाने मार्गाला नाव द्यावं असं भारतीय जनता पार्टीच्या लोकांचाच ठराव मुंबई महापालिकेतला समोर आलेला आहे। या टिपू सुलतानलाच जे राष्ट्रपती राहून गेले भारतीय जनता पार्टीचे कोविंद यांनी शहादत त्यांची झाली अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याचे सुद्धा पुरावे आहे। आणि म्हणून अब्दुल कलाम आझाद यांनी सुद्धा टिपू सुलतान विषयी असंच वक्तव्य केलं होतं। त्याच अब्दुल कलाम आझादांना राष्ट्रपतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीने केले होते। सांगण्याचा मुद्दा हा की भारतीय जनता पार्टीचा दुटप्पीपणा आहे। एकीकडे काँग्रेसच्या कार्यालयाला टार्गेट करणं आणि स्वतःच्याच पक्षाच्या लोकांनी काय काय निर्णय घेतले याच्याकडे सारासार दुर्लक्ष करणं, याचाच अर्थ राज्यातील जे मुख्य विषय आहेत, देशातील पण असू शकतात, शेतकऱ्यांचे विषय आहे, महागाईचा विषय आहे, मंत्र्याचा मंत्रालयामध्ये लाच घेतली जाते असे प्रकार या राज्यात होत आहेत। अजितदादाच्या अपघाताविषयी गूढ अजूनही तसंच आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीनं अशा विषयाकडून लक्ष दुसरीकडे नेण्याच्या साठी टिपू सुलतानाचा मुद्दा काढलेला दिसतो। मालेगाव महानगरपालिका कोणाला टिपू सुलतान आवडतो न आवडतो ज्याचा त्याचा विषय आहे। टिपू सुलतान व्यक्तिगतरित्या ठेवलं पाहिजे ज्याचा त्याचा विचार असू शकतो, परंतु या टिपू सुलतानांनी ज्या पद्धतीनं कारकिर्दीला इंग्रजांविरुद्ध लढले हे जरी सत्य असलं तरी हिंदूवर त्यांनी अन्याय अत्याचार केलेले हे तितकंच खरं आहे। म्हणून मला असं वाटतं टिपू सुलतानाचा फोटोवर प्रेम किंवा टिपू सुलतान विचारावर प्रेम असणारे अवलाद आपल्या या देशात अजूनही जिवंत आहे। हे जरी सत्य असलं तरी फोटो हा ज्याचा त्याचा खाजगी मालमत्ता आहे। त्याने टिपू सुलतानाला लावा नाही तर जिन्नाचा लावा। भारतीय जनता पार्टीनं जिन्याच्या कबरीला जाऊन पुष्पहार अर्पण केलेला आहे, त्यामुळे ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय। बिलकुल नाही। शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानच्या बरोबर कसे होणार? अरे छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं होतं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं, माता भगिनीची रक्षा केली होती, माता भगिनीचं संरक्षण केलं होतं। राजाच्या पाटलाची सून ज्यावेळेस सांगली तिला ओटी भरून तिला वापस अशी जर असती आमची माता, तर अशा पद्धतीनं वक्तव्य केलं होतं। याच टिपू सुलतानांनी गायत्री नावाच्या महिलेवर अन्याय केल्याचे पुरावे इतिहासामध्ये, त्यामुळे बरोबरी कुठून होऊ शकते? बरोबर नाही होऊ शकत। मी बोललेलो आहे, मी बोललो की भारतीय जनता पार्टीचा दुटप्पीपणा टिपू सुलतानाच्या विचाराचं समर्थन नाही होऊ शकत, पण भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा दुटप्पीपणा हा मुद्दा मी आपल्याला सांगतो की भारतीय जनता पार्टी एकीकडे टिपू सुलतानाचं नाव मार्गाला देण्याचं सांगतं, एकीकडे टिपू सुलतानाच्या विषयी काँग्रेसचे अध्यक्ष बोलले म्हणून त्यांच्या कार्यालयावर हल्ला करतो।
टिपू सुलतानाविषयी जे बोलले त्याच्याविषयी तर बिलकुल समर्थन होऊ शकत नाही, परंतु हल्ला करणं हे काय